शेतमालाचे भाव पाडा आणि शेतकरी मातीत गाडा, हे जे शीर्षक ह्या व्हिडिओला दिलेलं आहे, कोणाला असं वाटू शकेल की हे तोडा पाडा जोडा असे काहीतरी जोडाजोडी शब्दांची केलेली आहे काय, किंवा आम्ही हे मनानं दिलेलं आहे का, असं नाही आहे. शेतमालाचे म्हणजे विशेषतः आता जो विषय पुढे आलेला आहे, सोयाबीनचे भाव अधिकृतरित्या पाडा असं सरकारकडं मागणी पोल्ट्री ब्रीडिंग असोसिएशन जी आहे देशातली त्यांनी केलेली आहे. कृषी पत्रकार आणि ॲग्रोवनचे उपसंपादक रमेश जाधव यांनी याच्यावरती एक फार अतिशय छोटी पण फार मोलाची अशी पोस्ट फेसबुक समाज माध्यमावरती टाकली आहे. हा विषय काय लक्षात घ्या आणि हे तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही षडयंत्र चालू आहे स्वातंत्र्याच्या नंतर, जुन्या काळात जाऊच द्या काय झालं ते, की जेव्हा सोयाबीनचे भाव चढलेले होते, 12 लाख टन सोयाबीनची पेंड आयात करायची परवानगी सरकारने दिली, तसंच सोयाबीनच्या तेलावरती आयात शुल्क घटवले. या सगळ्यामुळं दिवाळीच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव जे तेजीत वाढत होते ते कमी झाले, म्हणजे उतरले, ते भाव उतरायला लागले. पण त्याला घाबरून जाता ताबडतोब आपलं सोयाबीन विकायला काढा, ह्या शहाणपण शेतकऱ्यांनी शिकला आणि टप्प्याटप्प्यानं काढले. त्यांनी जे भाव थोडेसे स्थिर ठेवायला, आता ह्यांची मागणी काय आहे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ह्याच्यातलं षडयंत्र लक्षात येईल. आणि शिवाय आता जे कृषी आंदोलन चालू आहे त्याच्यामधला जो हमी भावाच्या बाबतीतला बुद्धिभेद केला जातो तो पण तुमच्या लक्षात येईल. 3950 रुपये सोयाबीनचा हमी भाव असताना बाजारामध्ये त्याला 5 ते 6 हजारपर्यंत भाव येतो आहे. आता यांचं म्हणणं काय आहे की जर हमी भाव 2950 असेल तर शेतकऱ्याला 5-6 हजार मिळू नयेत अशी मागणी केलेली आहे. म्हणून आम्ही जे म्हणतो ना की शेतमालाचे भाव पाडा आणि शेतकरी मातीत गाडा. आता ह्याच्यातला एक फरक लक्षात घ्या, जर समजा सोयाबीनला खुल्या बाजारामध्ये 5-6 हजार रुपये भाव मिळत आहेत आणि तुम्ही दिलेला हमी भाव फक्त 2950चा आहे, तर हमी भाव ही गोष्ट शेतकऱ्याच्या फायद्याची कशी? हमी भावाचा कायदा करा म्हणणारे त्यांचं पितळ आत्ता उघडं पाडलेलं ह्याच पोल्ट्री ब्रीडिंग असोसिएशनवाल्यांनी, की ते आता जेव्हा भाव चढले तेव्हा काय म्हणतात की कमी जो भाव आहे तोच राहायला पाहिजे, चढलेला भाव नको. ह्याच्यामधला दुष्टपणा असा आहे की जेव्हा भाव कोसळतात, म्हणजे हमी भावापेक्षा आपण डाळीमध्ये हा अनुभव घेतलेला आहे 15-16 मध्ये, जेव्हा बाजारामध्ये म्हणजे भाव उतरतात आणि तुमचा हमी भावावरती असतो, त्या प्रत्यक्ष हमी भावांनी कोणीच खरेदी करत नाही, सरकार सुद्धा कागदोपत्री राहतं. तेव्हा शेतकऱ्याला बेभाव आपली डाळ व्यापाऱ्यांना विकावं लागली. व्यापाऱ्यांनी मग शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन त्यांच्या नावावरती जो काही त्यातला फरक होता त्याप्रमाणे सरकारला विकली आणि फायदा करून घेतला, शेतकऱ्याला झाला नाही. म्हणजे जेव्हा भाव हमी भावापेक्षा खाली आलेले असतात तेव्हा शेतकऱ्याचा तोटा होतो, कारण की त्याला प्रत्यक्ष जो कागदोपत्री हमी भाव सरकारने दिलेला आहे तो मिळत नाही. आणि उलट आता सोयाबीनचं उदाहरण तुमच्या समोर आलेलं आहे आणि ह्या असोसिएशनची अधिकृत मागणी म्हणजे शुद्ध हलकटपणा ज्याला म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, तो समोर येतोय शेतकऱ्याला मातीत गाडायचा, की जे चढलेले भाव आहेत म्हणजे 5-6 हजारपर्यंत गेलेलं सोयाबीन ते आम्हाला परवडणार नाही, कारण की तुम्ही आम्हाला कमी भावानं ते उपलब्ध करून द्या. का? तर ते सोयाबीन आणि त्याची पेंड ही जे पशुखाद्य आहे ना, आम्हाला आमच्या कोंबड्या जगवायच्या आहेत आणि आम्हाला म्हणजे ह्यांचा उद्योग ह्यांना जगवण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं शेतमाल हा स्वस्तात हवा आहे. आता हे विषय कुठपर्यंत पोहोचतो, फक्त सोयाबीन पुरता नाही आहे. म्हणून आम्ही शेतमाल असा शब्द वापरलेला. यापूर्वी 2008ला शरद पवार कृषी मंत्री होते केंद्रामध्ये, मुरासोली मारन हे वस्त्रोद्योग मंत्री होते. कापसाचे जेव्हा भाव चढले, आता नेमकं उलटं, सोयाबीन आयात करा म्हणता येत नाही, आता उलटा प्रकार पण मी तुम्हाला सांगतो. कापूस निर्यातीला बंदी घाला, का तर बाहेर कापसाचे भाव जास्त होते, आपला कापूस बाहेर गेला तर इथल्या पण कापसाचे भाव वाढतील आणि आम्हाला वस्त्रोद्योगासाठी कच्चा माल जास्त महागाने घ्यावा लागेल. म्हणून यांनी कट कारस्थान करून निर्यात तेव्हा बंद पाडली. आता जशी आयात करा, म्हणजे हे आयात निर्यातचं हत्यार दुहेरी पद्धतीनं वापरतात, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला तोटा झाला पाहिजे. ते शरद पवारने स्वीकारलं त्या दबावाखाली आणि शेतकऱ्याचं कापसाचं नुकसान झालं. म्हणजे जेव्हा आपल्याकडचे बाहेरच्या बाजारामध्ये भाव चढतात त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला मिळू नये, आणि उलट जेव्हा आपल्याकडचे भाव चांगले असतात तेव्हा बाहेरून तुम्ही माल आयात करून स्वस्त करून इथली बाजारपेठ नासवायची, म्हणजे हा बाजारपेठ नासवण्याचा धंदा आहे. आणि आम्ही अतिशय स्वच्छपणे शेतकरी संघटनेनं बाजारामध्ये हस्तक्षेप करू नका असं म्हणत असताना असं कधी म्हणलेलं नाही. समजा नैसर्गिकरित्या आता समजा सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा असं कधी शेतकरी संघटना म्हणलेली नाही. हाच डाव्यांच्या संघटना आणि शेतकऱ्यांच्या संघटनामध्ये फरक आहे. डाव्यांच्या समाजवाद्यांच्या संघटना असं म्हणतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या गळ्यातून पडतो, तुम्ही आम्हाला सांभाळा. शेतकरी संघटना स्वतंत्रतावादी ती म्हणते की जर नैसर्गिकरित्या भाव कमी असले तर ते आम्ही सहन करू, पण जेव्हा नैसर्गिकरित्या बाजारातले भाव वाढतात तेव्हा तुम्ही मध्ये येऊ नका. जो काही आम्हाला
त्या काळातला नफा होईल, त्या नफ्यातून आम्ही आमचा तोटा सावरून घेऊत आणि आम्ही आमचा बाजार स्थिर ठेवूत. म्हणजे इथे तुम्हाला फरक लक्षात येईल की ह्या ज्या सगळ्या समाजवाद्यांच्या भीकमागी ज्या सगळ्या मागण्या आहेत, ज्याला आत्ताचं कृषी आंदोलन त्याला पाठिंबा देत आहे, त्याला विरोध शेतकरी संघटना का करते आहे? कारण की हे हमी भावाचा कायदा, प्रत्यक्ष त्या 3 कायद्यामध्ये त्याचा काही संबंध नाही, पण ह्याने बुद्धिभेद करणारी मागणी केलेली आहे की हमी भावाचा कायदा करा. सगळ्यांना गोड गोड काय वाटतं माहिती आहे का, की एखाद्या मालाचा भाव फार कमी आहे, तुम्ही हमी भाव जास्त दिला म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल. पण उलट जेव्हा भाव जास्त असतात, जसं आता घडलेलं आहे, आणि तुमचा हमी भाव कमी असेल, तेव्हाची जबाबदारी कोण घेणार? अर्थशास्त्राचा साधा नियम आहे की जसं पाणी उताराला धावत असतं किंवा समपातळीत राहतं, तसं भाव कधीही खालच्या किमतीला स्थिरावतात. असं कधी घडत नाही की एखादा वस्तू कमी किमतीला उपलब्ध आहे पण तीच वस्तू जास्त किमतीला उपलब्ध असेल तर बाजारामध्ये जास्त जी किंमत आहे ती स्थिर, असं होत नाही. भाव नेहमी कमीमध्ये स्थिरावत असतात. मागणी आणि पुरवठ्याच्या मध्ये ज्या पद्धतीनं हे परस्पर त्यांचं संतुलन साधत असतात. जर तुम्ही हस्तक्षेप जर केला तरच विकृती तयार होतात. एरवी नैसर्गिकरित्या मागणी आणि पुरवठा यांचे भाव संतुलित राहतात. आज जे पोल्ट्रीवाले अशी मागणी करायला लागलेत की सोयाबीनचे भाव आमच्या कंट्रोलमध्ये पाहिजेत, मग त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की जे प्रॉडक्ट बाहेर पडणार आहे त्याचे भाव विशिष्ट पद्धतीने केव्हा संतुलित राहत आहेत? अंड्याचे म्हणजे विशेषतः की जेव्हा ती बाजारपेठ पूर्णपणे खुली आहे तेव्हा. गेल्या 10-12 वर्षातले अंड्याचे बाजारपेठ ही स्थिर का राहू शकली किंवा विशिष्ट पद्धतीनेच फक्त का वाढू शकली? अंड्याला इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट का नाही लावा लागला? अंड्याची वाहतूक अवघड आहे, अंड्याची प्रक्रिया अवघड आहे, अंडे साठवून ठेवणं अवघड आहे, तरीही अंड्याचे भाव ते कधीही एक म्हणजे ड्रास्टिकली चेंज झाले नाहीत. कशामुळे? तर ती बाजारपेठ खुली आहे म्हणून. आता जर अंड्याच्या ह्याच पद्धतीनं कच्ची म्हणजे पोल्ट्रीला लागणाऱ्या कच्च्या मालाची जी बाजारपेठ आहे, जो शेतकरी पुरवतोय, तुम्ही पण त्याला एका विशिष्ट पद्धतीनं स्थिरता द्या ना. ती स्थिरता तुम्ही देऊ नका परत. त्याच्यातला एक फरक सांगतो आम्ही आवर्जून. तुम्ही जर हे बाजारपेठ म्हणजे शेती मालाची बाजारपेठ, कच्च्या मालाची म्हणजे यांच्यासाठी जर ती पण खुली राहिली तर ती पण एका विशिष्ट पद्धतीनं स्थिरावते आणि त्याचा फायदा म्हणजे तुम्ही काय करता, जसं पोल्ट्रीमधले तुम्ही तुमचे फक्त फायदे बघता आणि ती बाजारपेठ व्यवस्थित स्थिरावते कारण की सरकारी हस्तक्षेप नाही. पण त्याच्या उलट ह्याच पोल्ट्रीच्या ज्या कच्च्या मालाची बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये मात्र शासनाचा हस्तक्षेप होतो. आता तुमचा दुष्टावा इथे आहे की जेव्हा केव्हा सोयाबीनचे भाव पडलेले असतील तेव्हा हे पोल्ट्रीवाले असं म्हणायला तयार आहेत का की जास्त भावानं म्हणजे हमी भावानं आम्ही हे सगळं सोयाबीन कच्च्या आमच्यासाठी गरज जी आहे त्याच्यासाठी खरेदी करू म्हणून? असं कोणीही म्हणत नाही. एकही संघटना अशा वेळी शेतकऱ्यांच्या बाजूने येत नाही की जेव्हा भाव कोसळलेले असतात त्यावेळी जास्तीचा जो म्हणून हमी भाव हा एक खिळा आहे त्याच्या कपाळावरती मारलेला, त्याच्यापेक्षा खाली जेव्हा येतं तेव्हा तुम्ही सगळे हात वरती करता आणि त्याच्यापेक्षा जेव्हा वरती जातं तेव्हा काय म्हणता, अरे 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 ते जमणार नाही, जे का हमी भाव आहे त्याच्याप्रमाणे आम्ही देऊ. म्हणून दोन्हीही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं मरण येतं. म्हणून आम्ही ही भूमिका मांडलेली आहे. आज जेव्हा शेतकऱ्यांनी कधी नव्हत ते शहाणपणा काय केला की जेव्हा तुम्ही सोयाची पेंड आयात केली, जेव्हा तुम्ही खाद्यतेलावरचं आयात शुल्क घटवलं आणि अशा पद्धतीनं सोयाबीनचं जे बाजारपेठ आहे त्याच्यावरती घाला घातला, शेतकऱ्यांनी थोडा शहाणपण करून आपलं सगळं सोयाबीन एकदम बाजारात आणलं नाही, टप्प्याटप्प्याने आणायला सुरुवात केली. आणि आता ह्या ठिकाणी तुम्हाला नेमका ह्या कृषी आंदोलनाचा जो बुद्धिभेद आहे तो लक्षात येईल. स्टोअर करून ठेवणे, जर तुमच्याकडे हे व्यापाऱ्यांचं नाव समोर केलं, पण जर साध्या शेतकऱ्यांकडे आपला माल स्टोअर करून ठेवण्याची त्याची कपॅसिटी, त्याची क्षमता निर्माण झाली तर तो एकदम आपला माल बाजारामध्ये आणणार नाही, थोड्या थोड्या सोयीप्रमाणे आणेल. म्हणजे साधी मागणी काय आहे की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कच्चा जो असतो त्याच्यावर थोडीशी प्रक्रिया करून म्हणजे वाळून वगैरे साठवून ठेवण्यासाठी गोदामा असावेत. त्यांनी तो माल साठवून ठेवल्याच्या नंतर त्याच्या अगेन्स्ट, आपल्या मालाच्या अगेन्स्ट त्याला कर्ज तातडीनं उपलब्ध व्हावं, म्हणजे तो काही काळ आपला माल साठवून ठेवेल आणि नंतर जेव्हा भाव येतील म्हणजे त्याला 2 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने जरी खेळायला भेटले तरी त्या जीवावरती तो बाजारातल्या जेव्हा काही त्याच्यामध्ये भावामध्ये वाढ होती त्याचा फायदा होऊ शकेल. दुर्दैवाने नेहमी असं होतं की शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारामध्ये येतो तेव्हा भाव पडलेले असतात, त्याच्याकडे साठवणुकीची कुठलीही क्षमता नाही, ती व्यवस्था नसल्यामुळे त्याला तातडीनं तो विकावा लागतो, त्याला कमी किंमत मिळते आणि तेच विकलेला माल जेव्हा व्यापारी साठवून ठेवतो आणि तो काही काळानंतर बाजारामध्ये आणतो तेव्हा किमती वाढलेल्या असतात. म्हणून ह्याच्यातली सरळ साधी मागणी म्हणजे हमी भाव ही मागणी चूक आहे. म्हणजे हमी भावाचा कायदा, बाजारपेठ जर खुली झाली
तर तुम्हाला त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. पण हे करायचं नाहीये आणि हे फक्त पार इंग्रजांच्या काळापासून चालू झालेली गोष्ट आहे. दादाबाई नौरोजींनी हाच मुद्दा उपस्थित केलेला होता की तुमच्याकडचा जो कापूस आहे तो कच्चा माल इंग्लंडमध्ये नेणे आणि त्यांचं कापड करून तुमच्याकडे परत महाग आणणे आणि त्या कच्चा माल आणण्यासाठी सगळी यंत्रणा उभी केली रेल्वेपासून, पण प्रत्यक्षामध्ये कापसाला भाव दिला नाही. तेव्हा हे चालू होतं. आता स्वतंत्र भारत झाल्याच्या नंतर सुद्धा इंडिया आणि भारत अशी जी शरद जोशींनी मांडणी केलेली आहे, इंडिया म्हणजे हा शहरी भाग शोषण करणारा आणि भारत म्हणजे हा ग्रामीण भाग, त्याचा म्हणजे वसाहत चालूच आहे. तेव्हा इंग्रज आणि भारत होता, आता भारत तसाच राहिलाय, पण हे इंग्रजांची जागा इंडियाने घेतलेली आहे. एक त्याच्यावरची ही उसंतवाणी. शेतमाल भाव चला खाली पाडू, शेतकरी गाडू मातीमध्ये. पोल्ट्रीसाठी हवे सोयाबीन स्वस्त, होऊ दे उद्ध्वस्त शेतकरी. हमी भाव खरा आहे कमी भाव, बुडवितो नाव शेतीचीही. इंडिया भारत द्वैताचीही रेषा, शोषणाची दिशा ठरलेली. भारत कष्टाळू राहतो उपाशी, इंडिया तुपाशी आयतोबा. आयात करूनी स्वस्त कच्चा माल, कुणबी उलाल देशातला. शेतीचे शोषण सरकारी धोरण, देशाचे मरण कांत म्हणे. आणि हा जो मुद्दा आहे लक्षात घ्या की शेतीवरती अवलंबून असलेली अजूनही 65% लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा शेतीचं शोषण करता, एका अर्थाने तुम्ही देशाचंच मरण ओढून घेत आहात. कारण की बाकीच्या बाहेर म्हणजे अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, या ठिकाणी शेतीवरती अवलंबून असलेली लोकसंख्या फार थोडी आहे, 8-9%. एक फक्त तुम्हीच आहात की ह्याच्यामधलं फक्त अर्थकारणाच्या जोडीला प्रचंड मोठी लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेतीला काही मदत करू नका तरी चालेल. म्हणजे तो जो गाजलेला संवाद आहे ना की मुझ पे ये एहसान करो की इसके बाद मुझ पे कभी एहसान मत करो, तशा पद्धतीनं आहे ते. तुम्ही काही करायची गरज नाही, पण त्याच्या जे छातीवरती बसलेले आहात, महात्मा गांधी म्हणायची गरिबी दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर गरिबाच्या छातीवर तुम्ही बसलेले आहात ते उठा, गरिबी आपोआप दूर होईल. त्यामुळे तुम्ही शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नका. शेतमालाचे भाव पडले तोटा होईल, पण जेव्हा शेतमालाचे भाव चढतील तेव्हा तो तोटा आम्ही भरून काढूत. आम्ही कुठलीही भीक मागत नाहीयेत. भीक नको हवे घामाचे दाम हे म्हणत असताना बाजारपेठेचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हमी भावाचा कायदा कुचकामी आहे, जेणेकरून आपल्याला बाजारपेठ स्वतंत्र मिळणे हे शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त फायद्याचं आहे.